स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा। श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 15वा। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा याबद्दल जाणून घेणार आहोत। तीर्थयात्रा करणे, हठयोग आदी साधनाचा आग्रह धरणे, वेद अभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य रीतीने अवगत असले तरीही केवळ निस्सीम भक्ती निरपेक्ष भावनेने जरी स्वामींची मनोभावी केली तरी चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते। पापताप दैन्य यापासून आपण मुक्त होतो। प्रपंचाचा सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो। आपल्या हातून योग्य कर्म आणि योग्य आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्याला मोक्ष प्रदान करून स्वर्ग सुखाचे द्वार खोलून देतात। आपण जर नित्य नेमाने नामस्मरण करत असाल तर आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते, हे नेहमी आपल्या स्मरणात असावे, असे मार्गदर्शन करून ग्रंथकार पुढील अध्यायास प्रारंभ करतात। श्री स्वामी कधीच फार काळ एका ठिकाणी थांबत नसत। आसपासच्या सर्व गावांना ते भेट देऊन आपल्या भक्ताची गाऱ्हाणे ऐकत आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून तसेच जरुरी असल्यास चमत्कार करूनही दुःख मुक्त करीत असत। असंच एकदा श्री स्वामी मंगळवेढा येथे आले। श्री स्वामी काट्याकुट्याने शय्या करून जमिनीवर निजले होते। त्याच गावात बसप्पा तेली नावाचा एक दरिद्री इसम राहत होता आणि घरात चूल पेटण्यासाठी सरपण शोधत शोधत बसप्पा जिथे श्री स्वामी निजले होते तिथे येऊन पोहोचला। श्री स्वामी जवळ पोहोचताना बसप्पाच्या पायात काटा रुततो। पायातून काटा काढत असतानाच बसप्पाची नजर कटकशय्येवर निजलेल्या श्री स्वामीवर पडते आणि बसप्पाच्या मनात विचार येतो की आपल्याला हा एवढासा काटा रुतला तर आपण इतके हळहळलो आणि हे दिगंबर अवस्थेत काट्यावर झोपलेत, नक्कीच हे कोणी सत्पुरुष असावे। तेवढ्यात श्री स्वामी बसप्पावर ओरडून म्हणतात, आम्ही सत्पुरुष असो नाही तर आणखी कोणी, तुला काय करायचं आहे? हे ऐकून बसप्पा चकित होते आणि पुन्हा मनात म्हणतो, बापरे, हे तर मनकवडे सुद्धा आहेत। तेव्हा श्री स्वामी कडाडून बसप्पावर ओरडतात, आम्ही मनकवडे असू नाही तर आणखी कोणी, तुला कसली आली आहे पंचायत, चल चालता हो। हे ऐकून बसप्पाला श्री स्वामी कोणी साधारण व्यक्ती नसून परमेश्वराचे मानवी रूप आहे याची खात्री पडते। पुढे बसप्पा श्री स्वामींचा निश्चिम भक्त होतो, इतका की स्वामीच्या सेवेत रुजू होतो। कधी कधी त्याला आपल्या बायका मुलाचीही आठवण होत नसे। श्री स्वामींच्या बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीमुळे गावातील अजाण गावकऱ्यांना श्री स्वामी वेडे वाटत। त्यामुळे बसप्पा हा वेड्या महाराजाच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्याची पत्नी बसप्पाला सारखे हिणवत असत। तरी बसप्पाने श्री स्वामी सेवा करणे सोडलं नाही। अशीच एक दिवस श्री स्वामी सेवा करीत संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळलंच नाही। तेव्हा श्री स्वामींनी बसप्पाला घरी जा, तुझी बायको तुझ्या नावाने ठाणाणाणा करीत आहे, तुझी मुले उपाशी आहेत असे सांगितले। पण बसप्पाला श्री स्वामी चरण सोडवत नव्हते। बसप्पा श्री स्वामींचे पाय चेपीतच राहिला। तेव्हा श्री स्वामी उठतात आणि जलद गतीने अरण्याच्या दिशेने चालू लागतात। ही स्वामींची चालण्याची गती एवढी होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामींच्या पाठोपाठ जावे लागले। बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्री स्वामींनी घरी जाण्यास सांगितले, पण बसप्पाने नाही ऐकले। बसप्पाला कळलेच नाही की कधी आपण श्री स्वामींच्या पाठोपाठ अरण्याच्या मध्यावर येऊन पोहोचलो। काळाकुट्टा अंधार होता आणि त्या अंधारात बसप्पाचा पाय एका सर्पाला लागतो आणि बसप्पा भानावर येतो आणि पाहतो तर काय आजूबाजूला अनेक सर्प रेंगाळत होते। तेव्हा श्री स्वामी प्रेमाने बसप्पाला म्हणतात, घे, हवे तितके घे, आजपासून तुझं दारिद्र्य संपलं, संकोच करू नकोस। तेव्हा बसप्पा भीत एक सापाला उचलून आपल्या डोक्यावरच्या कपड्यात गुंडाळतो आणि श्री स्वामी सोबत एक देवळी येऊन पोहोचतो। देवळाच्या ओसरीत बसून बसप्पा ते कापड उघडून पाहतो तर साप गुप्त होऊन त्या जागी सोन्याचा साप असतो। अशा प्रकारे श्री स्वामी बसप्पाच्या इतक्या दिवसाच्या निश्चिम भक्तीचे फळ त्याला देतात
व त्याचे दारिद्र्य दूर करतात. पुढे श्री स्वामी बसप्पाला प्रपंच करून परमार्थ साध असे सांगून बसप्पाचा निरोप घेतात. अशा प्रकारे श्री स्वामींनी बसप्पाचा भाग्योदय घडवून आणला. या अद्भुत कथेचा शेवट करताना ग्रंथकार पुढील अध्यायात आपण श्री स्वामी स्वतःच्या कथेचे कथन करणार आहोत याची पूर्व सूचना करतात आणि इथे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 15व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत ओवी बद्दे. श्री गणेशाय स्वामी चरित्र सारामृत. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरे स्वामी भक्ती जडता, स्वामी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तता असता संसारी, स्वामी पद आठवे अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चयतारती समर्थ, सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात, राहात असत श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा मनती तयासी, आम्ही आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणाशी भाषण न करीती, कवनाचे गुह्य न जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोधे नयेची, शीतोष्णाची भीती नसेची, ज्यांची या चित्ती, सदा आरण्यात वसती, एकांतस्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारिखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते, यावेळी मंगळवेड्यात, बसप्पा तेली राहात, दारिद्र्ये पीडित बहुत, दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोट भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कट कशया करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे, अंतरी पटली खून, यती ईश्वरास पूर्ण, मनवुने सुखे शयन, कटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, करजोडोनी स्तविता, झाला बहुत प्रकारी, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका, पापताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पावोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरदस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाची, बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासोनी, राहू लागला निषदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पावोनी हासत, कुटील जन तयाते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चये, मग बसप्पाची कांता, ऐकोनिया ऐसी वार्ता, करीतसे आकांता, मने घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करून, करीन होतो उपजीवीन, आता काय करावे, बसप्पा येता गृहासी,
दुष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरण आसक्त, जनापवादान भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होवोनी सावधान, चित्त देवोनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर दम दाटले, चित्त जळले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणे रुतती काटे. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरण जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहुकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेल. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडोनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एक सर्पावरी. हुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथोनी निघाले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एक देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहात, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावा त्या सत्वर, सुखे करावा संसार, दारपुत्र पोशिजे आनंदोनी मानसी. बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतीसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पाचा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ जप जपे अत्यांदरे. पापतापानी दैन्य, ज्याचे दर्शन निरसोन, जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताची चरित्र, मन करोनी स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भाविक परिसोत, पंचदशोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. स्वामी भक्ताहो, पुढील अध्याय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे आपल्याला पुढील अध्याय आपल्या समोर निश्चित प्रगट होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.